अगं दे त्याला. अरे पोरग राहील नाही माझ्याकडे धर. चल पोरग ये नाही माझ्याकडे. तू मामीला सांगायचं नीट सांगतो. सगळे फिरतात ना मला पाहिजे म्हणजे पाहिजे विषय संपला बर का. मला पाहिजे म्हणजे पाहिजे विषय संपला बाकी मला माहित नाही काय ती सगळ्यांना सगळं सोडीन आणि तुम्हालाच पैसे देत बस. तुला नाही का कळत नाही का असं तुला द्यायला बरं वाटतंय का मग रेप्युटेशन काय आहे माझी सगळ्याला सांगायचं विषय नाही इथं असं असं येणं परवडतंय का सांग बरं चलत आहे ना रेप्युटेशन काय आहे माझे कळतं का नाही तुला बोल जरा घाडा घाडा असलं. नमस्कार मामी. चल तिला पण बोला नाही माहितीत बसल्या. बस 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 बघ लेख कितक्या दिवसातून आली आईच्या तोंडावर आहे का. लेकीच हाय आनंद. आपण पाणी पिऊन आलो आहे ना पण काहीतरी डोक्यात शिरत असेल तेव्हा 8 दिवसातच परत रुद्रा! झाली. कालवा करू नको रुद्र. त्या चिडचिड होती इष्टीतून यायला गाड्या बदलीत यायचं म्हणलं ना चिडचिड होती माणसाची. माझा खुबाना म्हणजे खुबा दुखतोय. काय कसं काय येणं केलं 8 दिवस झालं तर आलेली परत. हे चल बाबा आपलं माघारी परत. सासूबाई आपल्याला काय म्हणतात. हो मामी हा मी काय म्हणतो ती ध्यानपूर्वक लक्षपूर्वक काळजीपूर्वक आहे का. हा मला गाडी बिडी घ्यायची का नाही विचार आहे का नाही तुम्हाला. गाडी बिडी घ्यायची का विचार आहे का नाही. अख्ख्या माझ्या मित्रांना अख्ख्या सासुरवाडीतून 4 चाकी गाडी आल्या तर 4 चाकी गाड्या 4 व्हीलर फॉर्च्युनर म्हणू नका डायरेक्ट विअरना म्हणू नका पार क्रुझर पासून सगळ्या गाड्या आल्या तर माझ्याकडे काय इष्टी 100 जणांचे नाव घेऊन मला सांगितलं. हा मग त्यांना त्यांच्या सासू सासऱ्यांनी गाड्या घेऊन दिलेल्या आहेत काय. मग तवा तन करीत आला तिथं फलाण्याला आमका येईन बिस्ताण्याला तमका येईन आणि मला सांगत तुम्ही काय करा आधी आम्हाला पाणी पाजा आमचा घसा कोरडा पडलाय. काय करू ना घ्या चल रुद्र आपण जाऊ. न्या होती त्याला. हे आई लोकांची लेख आली तुमच्या घरात म्हणून तुमच्या घराला घर पण आहे. माणसांना पाणी द्यायचं कळतंय. जरा उलसक मला काय म्हणायचंय उलस जरा आपणच आपल्या मनाला विचार करा उलसा की आपण बाबा दरबारीने वर्तन करून जातो सासूला ही माग सासूला ती माग जरा उलसक कळतंय का उलसक तरी निदान खरं तेच बोलतोय. प्रत्येक बारीने काय घ्यायचं असलं काय पाहिजे असलं की तुम्ही लगेचच तान वर्तन करून चालतात. काय दिलंय म्हणत तुम्ही काय हायवे काय आमच्या घरात नाही आमच्या घरात सगळं आहे ते मला का मामी मी खरं सांगू का माझं डोकं दुखत आहे मला ना माझं टेन्शन मला लय आलंय मला बाकी काहीच माहित नाही मला आहे ना फक्त मला एक गाडी घेऊन द्या बस संपला विषय. तुम्ही आतापर्यंत मला काय दिलं नाही तुमच्या पुरीवर लग्न करून मी तुमचं भलं केलंय मला तुम्ही माहित नाही मला तुम्ही हे द्या. हो बाय भलं केलंय म्हणजे भलं आमचं काय भलं केलंय मग काय तुम्ही केलेल्या कष्टाचा पैसा आम्हाला देतात काय लावून तुम्ही तुमच्या पुरीवर लग्न केलं हे तुम्ही आभार माना. तुम्ही भाग्य समजा तुमच्या चित्रासारखी लेक दिली मी तुम्हाला. चित्राला काय करायचंय वरण भात खाऊ घालती फक्त वरण भात मग जी तुम्ही आणता ती घालून खायला काय येत होतं का तिला अजून बी काही येत नाही. नाही भाजी नव्हते करून कायची चपाती भाजी तेव्हा माझ्या आईने शिकली तेव्हा केलंय अहो तिला माहित नाही काय भातावरलं शरीर आहे नाही मला काय भात खाऊन खाऊन अहो खाण्यावर नका जाऊ मामी यार तू सांग केला का तू काय येईल का नको मी तू सांग ना काय सांगू तू सांग मला गाडी घ्यायची मला माहित नाही. देखी आहे गाडी घेऊन त्यांना. अगं काय पाहुणा लंगडा का खुळा का आंधळा का काय मला काय कळा नाही तुझं बी कौतिक सांगती मला दिकी आहे गाडी घेऊन तिथं काय झाडाला पैसे हलवायच्यात वय असे धरून मला जेवण करू देत नाही ते गाडीबद्दल माहिती का. जेवण करू देत नाही एवढा मोठा बंगला घ्यायचा बाहेर गेला की खाऊन बसायचं गपचिप. एवढा मोठा बंगला घेतलाय ना बांधलाय ना मग पैसे नव्हते दिले बांधायला बंगला तू बांधलाय आपण आलोत कशाला तू माझ्यावर कशाला चिडती
काय माझ्या एवढं मोठं बंगला बांधला तुम्ही, एवढी एकुलती एक लेक आहे तुम्हाला, तर एकुलती एक लेकाची एकुलती एक जावायला तुम्हाला एक गाडी घेऊन देता, मग काय तुमच्या जिंदगी थुई सगळी, काय उपयोग आहे ह्या मोठ्या मोठ्या बंगल्याचा? हा मोठं मोठं बंगलं त्यासाठी घेतलं जावायला, गाड्या घेऊन द्यायसाठी एक गाडी घेऊ शकत नाही तुम्ही जावायला, एक गाडी? बघ इतकं प्रेम आहे तुझ्या आईचं तुझ्यावर. माझा तर जाळ झाला, मग मी तर लई लोमचा आहे. तूच बघ तुझा काय तुझी बघ तुझं 8 दिवसाला अगं काय पण- मागायला येतो आपण तिला. काय दिलंय काय दिलंय म्हणजे? इथून मग काय दिलंय का? कधी अंगठी करा, कधी घडी द्या, कधी हे पाहिजे ते पाहिजे, सारखं 8 दिवसाला आहे ना, आणायचं आहे ना. माझ्या अंगठ्या 5 अंगठ्या आहेत आणि माझ्या हातात मोठा घड्याळ आहे ना. आता- दिले मागून तोंडाची आपण, आता मला तोंड नाही धड, मागून आपण तोंड घाण करतो तर मागून तोंड घाण करायला. दिलं तर पाहिजे ना त्यांनी पण. मग देते ना आता असं नाही. साधी गाय घ्यायचं म्हणलं तरी तुम्ही 10-5 रुपये मागायचे येतात म्हणले. हो तुम्ही काय माणसं येतं होय? आम्हाला बांधसा ना तुम्ही दणादणा भूताला- असं गड्यावणी कष्ट करावा, तुमची- पैसा साठवावा, गाडी घ्यावा, तसली मोठी घ्यावा, जे लोकांनी बारकी घेतली तर असं आपण मोठी घ्यावा आणि असं हिंडवा गाडीवर. बारा काय नको म्हणत होतो आम्ही. सगळं बरोबर आहे. तुम्ही- आमच्याच माड्यावर नाचा यायचं. मग ते तुम्हाला सांगतो ना, तुम्ही पहिल्यांदा लेख देतानाच माणसाला द्यायची होती, कशाला भूताला द्यायची ना? आम्ही काय होता येतं म्हणलंय. तुम्ही काय म्हणलात माणसं आहेत होय, मग कोण आहेत आम्ही? मग का जनावर आहेत का काय? जनावर बरी. होय कोमे, मी काय भांडण आलोय का? मग बोल पटकीने बोल, माझं माथा सरकू नको, तुला माहिती ना मी. बाई म्हणते नुसते देते म्हणून तरी त्यांना. अगं का तुझ्या माड्याला कारकासा करून घ्यायचंय म्हणून देते मला म्हणून. ती- गाड्याला काय कसं तिथं होतंय ना पण. कोमे, मला ती गाडी बुलेट मुंगळेवानी ती मोठी ती मला लय आवडते मामी, खरंच म्हण. तुमची लेख अशी खतरनाक दिसत ना त्याच्या. हो का, मुंगळा घ्या नाही तर आसवाल घ्या, मला काय घेणे देणं नाही. मायापाशी तुम्ही घेऊन द्या, पैसे- मला माहित नाही बाकी काय, मी उठत नसतो. मायापाशी पैसेच नाहीत. लय रगील जावं गेलाय आणि भेटणार नाही. 8 दिवस इथं राहिलं तरी आणि भेटणार मी नाही. घेऊन जाणार, मी मला माहिती मेरे मन को भाया मैंने कुत्ता काट के खाया. अगं बाय, हे असं हेड- का भाषा हेड- शिकला तुझा नवरा? हेड हेड फिरवायचं नाही आपलं, काही पण बोलते त्या गाडी. हेड फिरवायचं नाही. आम्ही का खोपुली बिपुली आलो काय मला असं बोलायला? ते आम्हाला फक्त मराठी भाषा येते. मी आम्हाला मराठी आम्ही तसलं बोलत नाही तर आम्हाला मला कळणार नाही तसलं काय कोंगडी बोलणं. काय मग? मला होय, नाही मला नाही मामी हो मामी, कोंगडी काय? मला बाकीचं माहित अहो, नाही. नीट बोलावं जरा, सासू आहे तुमची. मामी कोंगडी मी मला माहिती नाही असं काय, बस का? मला काय घेणं देणं नाही. बस का? ये बाय पाहुणा तर आवाजच वाढवायला वाढ लागलाय. वाय म्हणजे तुम्ही इज्जत घालते तर माझी प्रत्येक वेळेस मारली माझ्या बायको समोर तुम्ही. तुमची इज्जत तर आम्ही घालवली का तुम्ही स्वतः होऊन इज्जत घालवा येतात? आपण इज्जतच नाही, आणि मग हे असंच म्हणावं. आम्हाला इज्जत नाही, आम्हाला गाडी द्या. नाही आमच्याकडे आम्हाला कोणा गाडी आम्हाला बिगर इज्जतीवाली बरं, माणसं एकदा कुठे नाही म्हणले की आपलं जावं, मला असं वाटतंय. नाही मला नाही वाटत तुम्हाला, मला नाही वाटत जावं. मग मी लय असा धिट्ट माणूस आहे. फक्त नवऱ्याचं काम असं आहे त्या तिकडं गुळ- जमिनी का? गुळाला मुंगळा चिकटल्यावर कसा तो निघतच नाही बाजूला, तसं एकदा पाहुण्याने ठाण घेतलं पैसे मागायचं की त्याला वाटतं पैसे मी असं नाचकाम केलं की चट सासू पैसे देती. ह्याच्यामुळं ना नाच आहे मी. हे पाहुणं सोकलाय. नाही नाही नाच्या ठरवले ना मला तुम्ही, नाच्या नाच काम केलं की तू अशी बोलती जावायला नाचावे मी. मग तुम्ही कमी तसं वागत. मी कधी नाचलो सांग? मग आता नाचकाम नाही तर काय? हे नाच काम आहे बाई. मग काय कोणी सांग तुझ्या मम्मी नाही होय म्हणलं की तिच्या उभी आता राहायचं, सपा हात आहे ना तुला मी सांग पटकीने. काय सांगू बरं मी? अहो त्यांच्यापाशी पैसेच नसल्यावर कुठून घेते बरं ती गाडी तुम्हाला? काल कुठं होते विचार? कुठं होती गाडी? सोनरा दुकानात काय करते सांगा, मी सगळी आता हिस्ट्री दुकानात काय करीत होती म्हणजे बाजारात आणायचं नको आम्हाला? सोनरा दुकानात भाजीपाला भेटतो होय. बरं ते त्यांच्या काही करते त्यांच्या. काय करते मी हिस्ट्री काढली, विचार त्यांना काय करते, काय घेतलंय त्यांनी विचार सांग. किती लाखाचं घेतलंय सांग विचार. बरं आम्ही किती लाखाचं घेऊ नाही तर करोडाचं घेऊ नाही तर केवढ्याचं घेऊ, काय घेणं देणं आहे का? मला तुम्ही आम्हाला 10 रुपये दिलत का कुणी? दुकानात सोनाराच्या जायला? मग तुम्ही आता मला द्या ना, कशामुळे द्यायचं? मला लागतात गाडी घ्यायची मला. मग लागत असते तिकडं, आम्हाला काय सांग माहिती? कोमे सांग पटकीने. तू बोल की घडा घडा तिथून येताना बरी, अयो माझं लय कंबर दुखायला लागलं, माझं लय मानका दुखायला लागलं इष्टीत बसून. मग घे ना गाडी, मग सांग ना मला. 4 व्हीलर नाही पाहिजे, सगळ्यांकडे 4 व्हीलर आहे, 4 चाकी गाडी, सगळं म्हणजे टोटल विषय हार्ड आहे. आणि मी इष्टी. अहो तिच्यापाशी पैसेच नाही म्हणते ती, कुठून? नाही दुसऱ्याच्या जीवावर बायकोची हवस नसती फेडायची. तुझ्यावरच नाटकी ती. हा नाटकी. म्हणजे असं म्हणायचं. तर नवऱ्याला समजून सांगा, मग माझा एकदा का पटा चालू झाला ना तर मग आपलं काही तोंड राहणार नाही. मी काय मी जे तोंडाला मी येते काय बोलून मी काय टाकणार. सासरा समजेल काय माझा? पट्टा चालू झाला का धमकी बिमकी देतात काय मला? सासरा समजेलाय का म्हणजे? मग पट्टा चालू झाला की म्हणजे काय?
हे काय आम्ही काय ताटाखालचं मांजर का काय तुमच्या नवऱ्यासारखं? ते तुम्ही अहो, ठरवायचं. गाडी महाग आहे आपण आलोय कसं मग गाडी द्यायला पाहिजे ना. मग जावंय काय जावंय म्हणजे काय कोण त्यांना विचार जावंय म्हणजे काय असते? त्यांच्या जावायची इज्जत ठेवली असेल ना तिचं त्यांचं तुमचं पप्पा माहिती पप्पा तो पप्पाची इज्जत ठेवली असेल ना तिकडे त्यांनी तर सासूरवालीने त्यांच्या. मला माहित नाही मामी. ओ मामी काय बोलतोय मी? काय हाय का ना डोक्यात काय येतं का ना तुमच्या? कोमी तुम्ही तू सांग बरं. त्यांच्या जेव्हा त्यांच्या आई बापाकडे जात असते तेव्हा त्यांना देत असतील का नाही काही ना काही? आम्ही कवा पिढीत भीक मागायला गेलो नाही आई बापाकड. म्हणजे मी भीक मागितोय काय तुम्हाला? मग तुम्ही ठरवायचं. द्या भीक द्या भीक द्या मला. तरी बी नाहीच. कोमे काय सांगायचं आता नाही म्हणते की ती चला की घरी. मी नाही म्हणलं तू ऐकते का? काय एखाद्या वेळेस एखादी गोष्ट तुला पाहिजे असली मी म्हणलं कोमल नाही तू तुला ऐकते का? तुम्ही काय मला लगेच डोक्यावर चढतीस ना बार. लगेच आणून देता होय. मग मला माहिती ना पण देतो ना. मला लगेच पाहिजे आता. मग ती कधीतरी देईनच ना मग. कधीतरीला 8 वर्ष झाल्यात कधीतरीला. काय 8 वर्ष झाले आता तिच्यापाशी पैसेच नाही म्हणते ती कुठून देईन बरं आणून तुम्हाला? माहित नाही मला. काय सांगताय म्हणलं ते. अगं थोडी तरी सीमा असावं ना. मागणं घेणं देणं असावं ना काहीतरी इज्जतीत उलसक. ध्यान होईन तर उठायचं आणि चालायचं वर्तवण करून. ध्यान होईन तर उठायचं आणि चालायचं वर्तवण करून. द्या आम्हाला द्या आम्हाला तेवढं. इथं काय बस लय बोलले आता. मागच्या वेळेस बी गाय घ्यायला पैसे त्यांनीच दिलते ना. गायचं दूध कोणाला येतं? इकडेच येतंय ना. काय मग रोजची रोज आणून देता होय मग तुम्ही. कधीतरी आल्यावर घेऊनच येतात ना. मला माहित नाही राहू. मला आहे ना मामी मला पाहिजे म्हणजे पाहिजे संपला विषय. मला गाडी आजच्या इथूनच घेऊन जाणार मी. संपला विषय. तसं जातच नसतं मी या घरातून. तुम्ही 8 दिवस नाही ना गेलात आणि हिथंच राहिलात ना तरी नाही म्हणजे नाही मिळणार. कोमे सांग. कळलं का? काय कोमे सांगू आता, नाही तुला इथून नीन तर त्यांनी दिलेल्या गाडीवरच नीन नाही तुला हिथंच चढू देत असतोय. लक्षात राहू दे. राहू दे इथं राहू द्या. बघ मग आणि माझं जा. डोकं असं आहे मग. बघू. तुला न्यायचं असेल तुला तिकडे घरी यायचं असेल तर ह्यांनी दिलेल्या गाडीवरच तुला नेणार मी. नाहीतर तू हिथंच कोंबच येणार डायरेक्ट. काय अडचण नाही राहू द्या. जा. डायरेक्ट बघू हिथंच राहणार. बघेल किती पोटात काळ जाईल ती पोरगी इथं मामा ठेवून कुठे गेला? जायला. तुमच्या बरं बाया माणसाबरोबर बोलत नाही मी. बाया माणसांचं तेवढं काय मोठ्या माणसाबरोबर बोल. मी मामा कुठे आहेत? मग पहिलंच कळायला पाहिजे होतं. बाया माणसाला अक्कल नाही ह्या घरातल्या. कुठं- ह्या घरातल्या कुठं असेल ना माणसांना मामा तिकडे जाऊन ह्या बघू. घरातल्या त्याच्याकडून लिकीला पैसे नाही दे. ना आईला अक्कल नाही. बोला आता. लय मत आहे. बघ बर का याला सांग. त्याला आता पोतर मी आवाज बोलत होते. यांनी आता पायरी सोडली त्याची. मला भिकारी म्हणत होते ते ऐकायला नाही तुला. कानात का बोळे गेलते होता. ना ते आपल्यापेक्षा असं बोलत हा असतील. मोठं आहेत ना मग. मी तुला म्हणलोय अक्कल नाही म्हणून. तुमच्या माईला जाऊ नका अक्कल. हलकट पण आहे बाया पैसे दे ना म्हणून अरे तुऱ्या आलाय. मी कुठं आलो तुला आलो. मी अजून गाव बोलतोय. बघितलं का ऐकलं ना तू आता. आम्ही अहो करा की राव काहीतरी नियोजन राव. सांग की ना का कमी. तुला वाटत नाही का तुझ्या नवऱ्याकडे गाडी असावं म्हणून चांगली? वाटतंय मग तू म्हणत खरं ती नाही म्हणले की लगेच असतं आई दे म्हणावं दे असं जरा. माणसं कोणसं येतात घरी जातात कुठं इकडे तिकडे पोरात तर कस तरी वाटतं. काय नुसतं हो म्हणते गं. काय होतंय नुसतं हो म्हणायला. अगं तसा सोकन काय हो तसा म्हणती? चोकन कोमे सांगा सपासा भारून मोकळत असतो तुला मी त्यांच्या तोंडावर. आणि तू आता ना उठ चलायला निघ. पटकिनी, पटकिनी निघायचं. हा, राहू दे आणि जा. लगेच उठायचं चलायला लागायचं. रुद्रा चल. हो द्या की पाया पडतो माझं. काय नाही पाया पडायचं नाही काय नाही. मी काय देऊ नाही. द्या कोमे सांग की कोमे उठ की. काय नाही मी चांगली प्रेमाने बोलत होते. नाही होय म्हणलं की लगे अरे तुऱ्यावर यायचं. सासू असीन सासू तसीन द्या की. नाही हेच काही इमोशनल व्हायची काही गरज नाही. माझ्यापाशी पैसेच नाही. चुकलं माझं. चुकू नाही तर तिकडं काही हो हाणून घेऊ का? हाणून घ्या डोकं फोडून घ्या आपटून घ्या काही फरक पडणार नाही मला. इतकी इज्जत तुम्ही आधी कशाला बोललात तिला अरे तुला? तू बी त्यांच्याकडूनच बोलत मग. काय इथं नसतात बोललं तर ती गोडीने बोलली असते तुम्हाला. द्या की आता कोणी बोलतो की पाया पडू का तुमच्या मामी मी? पाया पडायची गरजच नाही. माझ्यापाशी पैसेच नाही तर पाया पडून काय फायदा आहे? द्या. हो का गळ्यातलं बिळ्यातलं आठ तरी द्या काय नाही अडचण नाही. काय नाही आम्ही त्यासाठी नाही केलं गळ्यातली. द्या. नाही पैसेच नाहीत आम्हाला. माझ्या गळ्यात तर काय नाही ठेवलं आता दुसऱ्यांच्या गळ्यातलं महागातून. अगं या पाहुण्याला उलसा का राग आहे ना बाय. माझ्यासारखा असता ना तुमच्यासारखं मगाच नाही गेला असता निघून. पण तुमच्यासारखं नाही ना मी. इतकं असतंय कुठं आखरीत. द्या की राव मामी राव. अयो नवलच काय लागत बोलतो? मला. सांग की बाय या पाहुण्याला काय. अहो हे काय करतात तुम्ही? येडे बिडे झालात का काय? द्या द्या उठत नसतो मी.
माझ्यापाशी आता पैसे नाही तर उठत नसतो मी. आता मला जायला उशीर होईल. मी उद्या पित्या जाऊन पैसे काढून आणीन आणि या 4-2 दिवसांनी परत नाही, मी इथं माघारी. थांबू की मग. हाय का आलात का तिथं चला ना मग आपल्या घरी मी काहीच म्हणणार नाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथं थांबू. पण घेऊन जाता कशाला परत खर्च पैसे, तेवढंच पेट्रोल टाकतोय. हाय का देईन म्हणते तरी पाहुणा ऐकते. देईन म्हणती ना आता चला ना घरी आपलं. कर येतं का जावा वांदार पडून जायला. मी मरूच गाड्या शपथ, मी मरूच म्हणा. खाय की बाया एकदाची शपथ. म्हणा की तो शपथ देईन जा. चलायचं मग आता. चल ही घेऊन जाऊ का, ही नको गाडी घेऊन जायची आपल्याला. चल रुद्रा हाय बाहेर चला. चला बाहेर ये.